बेस्टचा संप चिघळला असून संपकरी कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतली घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेस्ट प्रशासनानं कामगारांना पत्रक जारी केलंय. बेस्ट प्रशासनाकडून कुठलाही प्रस्ताव नाही किंवा आमच्या प्रस्तावाला उत्तर देत नसल्यानं बेस्टचा संप सुरूच राहणार असल्याचं शशांक राव यांनी सांगितलं. बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आम्हाला न्याय मिळेपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मुंबईकरांच्या मदतीला अखेर दस्तूरखुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वतः रस्त्यावर उतरले. संपामुळे बेहाल झालेल्या मुंबईकरांच्या गाड्यांची सोय स्वतः दिवाकर रावतेंनी मंत्रालय परिसरात केली. संपाच्या पार्श्वभूमीवर खासगी बसेस, स्कूल बसेस, मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी गृह मंत्रालयानं दिली. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे. बेस्ट संपानं आधीच प्रवासी मेटाकुटीला आले असताना त्यात आता टॅक्सी चालकांकडून त्यांची लूट होत असल्याचं पाहायला मिळतंय. जवळच्या भाड्यासाठी सुद्धा टॅक्सी चालक दुप्पट तिप्पट भाडं आकारत असल्यानं प्रवासी हैराण झाले. बसचा संप असल्यानं अंधेरीत रिक्षावाल्यांची मुजुरी दिसून आली. रिक्षावाल्यांकडून दुप्पट बिलाची आकारणी केली जात होती. तसंच जवळच्या प्रवासासाठी रिक्षा चालक भाडंही नाकारताना दिसले. गुरुवारी म्हणजे आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक बंद राहणार आहे. जाहिरातीचा बोर्ड लावण्यासाठी दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक बंद असेल. सोलापूरमध्ये मोदींनी विविध शासकीय कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. यावेळी विरोधकांचं नाव न घेता टीका करण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारलाय. मात्र राज्यात असलेल्या भीषण अशा दुष्काळाबाबत मौन बाळगल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. विडी कामगारांच्या घरकुलाला आम्ही विना अट मंजुरी दिल्याचं सांगत नुसतं भूमिपूजनच नव्हे तर घराच्या चाव्या द्यायला मीच येणार असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी चांगलीच पिटाई केली. मोदींचा ताफा जात असताना या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी साध्या विषयातल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना पंतप्रधान कात्री घेऊन येतात आणि नुसते नारळ फोडत चाललेत. योजना कधी होतील माहिती नाही, मात्र माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात तुम्ही काय करताय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर टीका केली. शेतकऱ्यांसाठी काही करा, रडतायत चाले असं म्हणणाऱ्याला वेळ येऊ द्या, मग तुम्हाला कसं रडवतात ते बघा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर सडकून टीका केली. शासनानं शेतकऱ्याला केवळ सर्टिफिकेट दिलं, कर्जमाफी झालीच नाही असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीचा बुरखा फाडला. तर उद्धव ठाकरे यांनी मदत केलेल्या शेतकऱ्याची आधीच कर्जमाफी झाली असल्याचा दावा सुभाष देशमुखांनी केलाय. शेतकरी बाळासाहेब सोळंके यांना 98,000 कर्जमाफीचा लाभ याआधीच मिळाला असून त्याच शेतकऱ्याला शिवसेनेनं मदत केल्याचं देशमुख म्हणाले. राफेल प्रकरण तसंच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतीमालाच्या हमीभावावरून केंद्र आणि राज्य सरकारला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चांगलंच धारेवर धरलं. तसंच मुख्यमंत्री देखील मोदींप्रमाणे वागू लागलेत. मुख्यमंत्र्यांना पण मोदींचा वाण नाही पण गुण लागलाय अशी टीका त्यांनी केली. बालेवाडीतील खेलो इंडिया कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आयुक्तालयाच्या परिसरात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालक यांना एकाच ठिकाणी मदत आणि सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भरोसा कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणेकरांना भरोसा सेलची पुढील काळात नक्कीच मदत होणार असं मुख्यमंत्री म्हणाले. पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत उद्घाटनानंतर पिंपरी चिंचवडमधल्या अनेक विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. काँग्रेस राष्ट्रवादीत 25-23 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळते. यवतमाळची जागा काँग्रेसच लढवणार असून 2 जागांचा पेच कायम असल्याचं सुद्धा समजतंय. आघाडीची घोषणा 15 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. रायगडमधील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्याला आलेल्या छगन भुजबळांचं पेण इथे जंगी स्वागत करण्यात आलं. भुजबळ जेलवारीनंतर पहिल्यांदाच रायगडमध्ये आल्यानं त्यांचं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी माफी मागावी अशी मागणी मराठा सकल समाजानं केली. अन्यथा त्यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही असा इशारा समितीनं दिलाय. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील 1 महिन्यापर्यंत पाणीकपात केली जाणार नाही असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र नागरिकांनी भविष्याचा विचार करता पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं. केसरीवाडा इथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली.
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण रिकामे करण्याचे आदेश दिलेत. प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरुस्ती कामासाठी हे धरण रिकामे करण्याचे आदेश दिलेत. 4 दिवसात हे धरण रिकामे केले जाणार असून धरणाच्या दरवाजांच्या कामाला 8 दिवसात सुरुवात होईल. धरण रिकामे करायला सुरुवात झाली त्यामुळे धरणालगतच्या गावांचा आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावं असं आवाहन उपविभागीय अभियंत्यांनी केलंय. मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण आणि 83 वर्ष जुनं असलेल्या वरळी सीफेसवर हातोडा पडणार आहे. शिवसेनेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी लवकरच मुंबई महापालिका वरळी सीफेसचा पट्टा ताब्यात घेणार आहे. सध्या 2 किलोमीटर लांबीचा असलेला सीफेस नव्या स्वरूपात 4 किलोमीटरचा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड आणि वरळी सीफेसला जोडणारा रस्ता हा हरित पट्टा असेल. सध्याचा मरीन ड्राईव्ह समुद्री पदपथ हा 3.5 म्हणजे 3.5 किलोमीटरचा आहे. या समुद्री पदपथाच्या दुप्पट म्हणजे 6.5 किलोमीटर लांबीचा पदपथ आकारास येईल. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानं झालेल्या वादानंतर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मी माझी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला, मात्र ज्यांची चूक आहे ते मान्य करायला काही तयार नाहीत. शिवाय माझ्यावरच सगळ्या आरोपांचं खापर फोडलं जात असल्याचं श्रीपाद जोशींनी म्हटलंय. डॉक्टर श्रीपाद जोशी यांनीच निमंत्रण रद्द करण्याची सूचना केली असा खुलासा संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलतेंनी केला. तसंच जोशींनी अनेकांची दिशाभूल केल्याचा आरोपही कोलतेंनी केला. यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापूर्वी निर्माण झालेल्या वादामुळे संमेलनात कुठलीही बाधा येऊ नये याकरता यवतमाळकरांच्या वतीनं निमंत्रित तमाम साहित्यिकांना साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याची विनंती केली गेली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाचा नव्यानं आढावा घेण्यात यावा या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजानं आता त्यात सहभागी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. अखिल भारतीय किसान सभेनं कामगारांचा देशव्यापी संपाला पालघर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी पाठिंबा देत अर्धा तास रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील नरवाड इथल्या द हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मराठी माध्यमिक शाळेतील शिपायानं विद्यार्थ्यांना पगार देऊन वर्ग झाडण्याचं काम लावल्याचा प्रकार समोर आला. विद्यार्थी वर्ग झाडत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. गावात पुढारी असणारा शाळेतील शिपाई भरत कुर्लेनंच गेल्या अनेक महिन्यांपासून मासिक 1500 रुपये पगारावर या मुलांना आणि त्यांच्या पालकांना झाडू मारण्याच्या कामास ठेवलंय. मात्र हा शिपाई या बदल्यात शाळेकडून मासिक 26,600 रुपये इतका पगार घेतोय. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट सारख्या उच्चभ्रू भागात असलेल्या एजंट जॅक्स बारच्या 6 सिक्युरिटी बाउन्सर्सनं तरुणांना भर रस्त्यात पळून चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ही घटना रविवारी 6 तारखेची आहे. ऑनलाईन जेवण डिलिव्हरी करणाऱ्या स्विगीच्या तरुणांच्या बारच्या बाउन्सरसोबत क्षुल्लक वाद झाला आणि त्यानंतर बारच्या बाउन्सर्सने या तरुणांना चांगला चोप दिलाय. यावेळी तिथे उपस्थितांनी सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सीसीटीव्हीत सुद्धा तो कैद झालाय. मात्र या प्रकरणाची कोणतीही तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. नागपूरच्या मोहननगर परिसरातील किंग्सवे हॉस्पिटलच्या निर्माणाधीन इमारतीला भीषण आग लागली. या ठिकाणी काम करणारे 7 मजूर अडकले होते. त्यांना सुखरूप काढण्यात आलं, मात्र त्यातील एक जण गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या चेंबूरच्या टिळकनगर इथल्या इमारत क्रमांक 50च्या 3ऱ्या मजल्यावर फ्रीजचा स्फोट झाल्यानं आग लागली. सुदैवानं या आगीत कुठली जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर येऊन ही आग विझवली. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर अलिबाग कोर्टाच्या आवारात मैत्रिणीबरोबर जेवणावरती ताव मारत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे बिद्रे हत्याकांडातील आरोपीला पोलिसच मदत करत असल्याचं दिसतंय. इंदिरानगर इथल्या सुपर ग्राहक बाजार या मॉलच्या व्यापाऱ्याची 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची घराजवळच हत्या करून 6 लाखांची रक्कम हिसकावून नेल्याची घटना बापू बंगला परिसरामध्ये घडली. या घटनेत व्यापाऱ्याचा लहान मुलगा बचावला असून पोलिसांनी हल्लेखोर लुटारूंचा शोध सुरू केलाय. पनवेलमध्ये काळुंद्रे गावात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. 2 कामगार लवकर वर न आल्यानं 3रा कामगार त्यांना पाहण्यासाठी गेला असता त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3घांचे मृतदेह बाहेर काढले. नाशिकमध्ये चेतन पगारे या 10 वर्षांच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरात आत्महत्या केली. शाळेतून अचानक घरी आला आणि गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली. दरम्यान चेतनच्या आत्महत्येचं गूढ कायम असून पोलीस तपास करतायत. चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरातील जंगलात 35 वर्ष राजू गुजलवारचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राजू चारा आणण्यासाठी सकाळी जंगलात गेला होता. संध्याकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साताऱ्यातील संचित हॉस्पिटलमधील
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली शिंदे आणि त्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कामाठीपुरा इथल्या नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन त्यामुळे केलं. या प्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या चरोटी इथल्या उड्डाणपुलावरती एका कारच्या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. मुंबईहून गुजरातकडे जाणारी भरधाव कार डिव्हायडरला आदळून हा अपघात झाला. मुंबई बेंगलोर महामार्गावरील कात्रजजवळ पोद्दार हायस्कूलची बस उलटून अंदाजे 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते. अपघातानंतर विद्यार्थ्यांना लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्यांना त्यानंतर लगेच घरी पाठवण्यात आलं. बसची वेळेवर सर्व्हिसिंग केली नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. चोपडा बस आगारातील एक एसटी चालकानं न तपासताच प्रवाशांना घेऊन ती एसटी निघाली. खेडी या गावात पोहोचल्यानंतर बसच्या एका टायरला काही नट नसल्याचं निदर्शनास आलं आणि ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यानं ती बस पुन्हा चोपडा आगारात आणून लावली. बदलापूर डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या स्थानिक गावकऱ्यांनी अडवल्या. डम्पिंग ग्राउंडवर सातत्यानं लागणाऱ्या आगीमुळे आणि कचऱ्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांना त्रास होतो. याचा विरोध करण्यासाठी स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीला मोठा झटका बसलाय. दाऊदचा भाऊ नुराचा मुलगा सोहेल कास्करचा जवळचा साथीदार तस्कर माफिया दानिश अलीचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घेतला असून लवकरच सोहेलचंही प्रत्यार्पण अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. मुंबई बडोदा जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग अंबरनाथ तालुक्यातून जातोय. हा महामार्ग बदलापूर जवळच्या चामटोली गावाच्या हद्दीमध्ये बदलण्याचा घाट काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून घालत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड यांची कुडा संघटनेचे अध्यक्ष आमदार अॅडव्होकेट अनिल परब यांनी खासदारांच्या शिष्टमंडळात समवेत भेट घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमावलीबाबत समस्त हिंदुस्थानच्या केबल चालकांच्या वतीनं निवेदन दिलं. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात गारठा वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. पारा 3 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यानं परिसरात आलेल्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतोय. संध्याकाळपासून तोरणमाळ परिसरात शुकशुकाट असतो. शेकोट्यांचा आधार स्थानिकांना घ्यावा लागतो. तर अक्कलकुवा तालुक्यातल्या दाप परिसरात दवबिंदू गोठतायत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे लासलगावचा पाराही 5 अंशांपर्यंत घसरला. याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसला असून द्राक्ष बागांचं 2000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसांपासून लासलगावमध्ये थंडीत वाढ झाली असून द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. 120 दिवसांनी होणारी द्राक्षाची काढणी आता 130 ते 145 दिवस लांबणीवर पडली आहे. हिंसेला उत्तर हिंसा नाही, गनला उत्तर गन नाही तर गिटार देणार असं म्हणत काश्मीरमधील मुलं आता संगीताच्या माध्यमातून मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं. यावेळी गिरीश कासारवल्ली यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नांदेडमध्ये मालेगावच्या खंडोबा यात्रेचा समारोप झाला. यावेळी अनेक कलावंतांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. मालेगावच्या यात्रेत कोट्यवधींची उलाढाल झाली असून शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विरंगुळा असलेल्या या यात्रेनं यंदा गर्दीचं यापूर्वीचेही विक्रम तोडले. दरम्यान मालेगावच्या यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना लाठीमाराचा प्रसाद मिळालाय. गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान आंबट चौकीरांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. खेलो इंडियामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या शुभम कोळेकरनं सुवर्णपदक पटकावलंय तर जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या श्रेया भंगाळेला रौप्य आणि क्रिशा छेडाला ब्रॉन्झ पदक मिळालंय.